आम्हालागी वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजति जस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं, समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवं, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, ओम नमो ज्ञानेश्वरा, इको ओम नमो ज्ञानेश्वरा,
नादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भावे एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वा विठ्ठल 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 माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होतो. असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या श्री क्षेत्र कुंभारगाव या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या ठिकाणी ब्रह्मलीन श्री संत चंद्रभागा माता पुण्यतिथी महोत्सव, त्या निमित्ताने संगीतमय शिवमहापुराण कथा, अनेक धर्मग्रंथांचा समन्वय, अध्यात्म चिंतन आणि राष्ट्रीय प्रबोधन या कार्यक्रमाचं हे 84वे वर्ष आहे. 84 वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज या ठिकाणी ही 6व्या दिवसाची 6वाच आहे ना 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. आजच्या या सद्धर्म ग्रंथ प्रवक्ते आपल्याच गावातील आदरणीय हरिभक्त परायण निलेश महाराज गावंडे आणि आजची ही सेवा हे पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ते आपल्याच गावातील आमचे आदरणीय अशोकराव पाटील यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. ते आपल्या चंद्रभागा माता संस्थांचे ते अध्यक्ष आहेत आणि तेही मुंबईलाच असतात. यूट्यूबला त्यांनी माझं कीर्तन बघितलं. मागच्या वर्षीच त्यांनी मला फोन करून मला तारीख दिली होती, परंतु मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये माझा इथे वाशिमलाच फार मोठा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे 7 महिने माझे सगळे कार्यक्रम बंद होते. मला काही कार्यक्रमाला येता आलं नाही. पण यावर्षी मला आवर्जून त्यांनी फोन केला की ताई, मागच्या वर्षी तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही आल्या नाही, पण यावर्षी तरी तुम्हाला यावं लागेल. मागच्या वर्षीपासून आम्ही सर्वजण तुमची प्रतीक्षा करतोय. म्हणून आमच्या अशोक पाटलांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये येण्याचा योग आला. त्या निमित्ताने आपल्या सर्व मायबापांचं दर्शन या ठिकाणी घडलं. ग्रामस्थांचा मनपूर्वक आभार, आमच्या अशोक पाटलांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात करते. लाडकी लेक मी संतांची, 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 लाडकी मजबरी कृपा बहुतांची मस्तके हे पायावरी वारकरी संताच्या प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबाऱ्यांचा 3 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तरी अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. आपल्यालाही भगवंताकडे मागणी मागायचा अधिकार आहे. आणि आजचा दिवस म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा हक्काचा मागणीचा दिवस. कारण उद्या आपल्या सप्ताहाचा काल आहे. एकदा का काला झाला का मग ज्याचं त्याने घरी
हाला माहिती आहे ना, काला झाल्यावर घली हाला. कारण का, एकदा का काला संपला, एकदा का सप्ताहाचा शेवट झाला की आपल्याला समता आज काला झाला, परत या धर्म मंडपामध्ये यायचं नाही. आजचा दिवस म्हणजे मागणीचा दिवस. हक्काने त्या चंद्रभागा मातेकडे तुम्ही जे जे मागणार ना, ती ते माता तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज मागणीचा दिवस आहे. अगोदर नसेल मागितलं तर जाता जाता तरी महिला मंडळ मागून घ्या. लक्षात आलं का? पण मागताना चांगलं मागा. नाहीतर काही काही लोक काही मागतात. मग मंदिरात जातो आपण, कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा मिळू दे. काही काही बायका तर म्हणतात माते माझे सासू सासरे लवकर मरू दे. असं अजिबात काही मागायचं नाही. चांगलं मागा, ऐश्वर्य संपन्न आयुष्य मागा, चांगलं भगवान परमात्म्याकडे मागा. देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मागणी पर प्रकरणातला अभंग निवडला. तर या अभंगामध्ये संत महात्मे देवाकडे मागतात. मग संत महात्मे देवाकडे मागतात तर आपल्यालाही भगवान परमात्म्याकडे मागायचा अधिकार आहे. पण आपल्याला काय मागावं, कसं मागावं हे कळत नाही. चांगलं मागा. आणि ऐका, कीर्तन करत असताना आज मुंबईवरून तुमच्या करता इथपर्यंत आलोय कीर्तन करायला. म्हणजे तुमच्यासाठीच आले असं नाही, मीही माझ्या कामा करता आले. लक्षात आलं का? हा. पण आल्यानंतर ऐका, आता कीर्तन मी करते, पण तुम्हाला थोडंसं होकारार्थी नकारार्थी मान हलवायचं. कळतं ना? म्हणजे मला समजते की तुम्हाला कीर्तन कळतंय. नाहीतर तुम्ही फक्त काही काही लोक काय करतात, कीर्तन सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत महाराजांच्या तोंडाकडे फक्त असेच बघतात. काय समजायचं? म्हणून जरा कळलं तर हो म्हणत जा, नाही कळलं तर नाही म्हणा. मग मी समजेल माझं चुकलं आणि मग मी लगेच सुधरून घेईल. तुम्हाला सुद्धा बोलायचा अधिकार आहे. आता संत महात्मे देवाकडे मागतात, आपल्यालाही भगवान परमात्म्याकडे मागायचा अधिकार आहे. पण आपल्याला भगवंताकडे काय मागावं, कसं मागावं हे कळत नाही. आपण रात्रंदिवस देवाला नवस करतो, मागण्याची मोठी यादी देवासमोर तयार करून ठेवतो, परंतु भगवान परमात्मा आपली एकही मागणी मान्य करत नाही. तरी मूर्खासारखे आपण पुन्हा पुन्हा देवाला हे दे ते दे मागत असतो. पण या उलट देव संतांना द्यायला तयार असतो. घ्या माझा आशीर्वाद, भक्ती भावे भाग्याचा. देव संतांना द्यायला तयार आहे, संत देवाकडून घेत नाही. आपण देवाकडे मागतो पण देव आपल्याला देत नाही. याला कारण का, आपल्याला काय मागावं हे कळत नाही. आता एक उदाहरण लक्षात घ्या. बसलेल्यांपैकी एखाद्या माणसाला जर देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा जर झालाच, कारण आपण काय तेवढे पुण्यवान नाही. आणि देवाने विचारलं, भक्ता मी तुला प्रसन्न झालोय, काय मागायचंय मागून घे. आपण म्हणू का देवा माझं सगळं कुंभारगाव सुखाचं राव, म्हणणार का? नाही म्हटले. आपण म्हणू देवा प्रसन्न झाला ना, तुला जेवढे बंगले, जेवढ्या गाड्या, जेवढा पैसा, जेवढं देता येईल ना तेवढं सगळं मला एकट्याला दे. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. आपण केवळ आपल्या स्वतः करता मागतो, आपल्या प्रपंचा करता मागतो. पण आमच्या संत महात्म्यांची मागणी जगाच्या कल्याणाकरता असते. माझ्या ज्ञानोबरायांनी मागितलं, माझ्या तुकोबरायांनी मागितलं, माझ्या नामदेवरायांनी मागितलं, माझ्या ज्ञानोबरायांनी मागितलं. पण काय, अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन तिन्ही लोक, 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 आनंद भरीन तिन्ही लोक. ताई लगे माय ताया, ताई लगे माय ताया, ताई लगे माय ताया, ताई लगे माय ताया, ताई लगे माय ताया पंढरपुरा, 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 ताया ज्ञानोबरायांनी मागितलं, स्वतःच्या संसाराकरता नाही तर अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबराय म्हटले, सगळ्या जगाचा संसार मला सुखाचा करायचा आहे, नवे नवे संपूर्ण जगताला मला आनंदामध्ये बघायचंय.
आणि म्हणून आपणही भगवान परमात्म्याकडे मागतो. पण बघा, आपल्याला देव दिसला, मंदिर दिसलं, आपण मंदिरामध्ये गेलो का पहिले 2 हात जोडतो आणि आपण म्हणतो देवा मला दुःखी ठेव. हे चुकलं का? असे काय बघताय माझ्याकडे? काय म्हटले मी? दुःखी ठेव म्हटले. चुकूनही दुःख आपण मागत नाही. माझे नाथ बाबा म्हणतात, मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भविना जीवे, न वांछिता ही दुःख पावे येणे न स्वभावे स्वतंत्रता. देवा मला दुःख दे असं कोणी म्हणत नाही. प्रत्येक मनुष्य देवाला फक्त मला सुखी ठेव एवढीच आपण अपेक्षा करतो. आणि नवे नवे काही काही लोक देवाला पटकन म्हणतात देवा माझं चांगलं कर, आणि शेजारच्याचं काही म्हटले का? नाही 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 नाही, जे तुमच्याकडे भलं कर म्हणतात का? वाटोळं नाही म्हणतात. तुम्ही हसले म्हणजे म्हणतात, पण तुम्ही सांगत नाही. असो बघा, आपण म्हणतो पण ऐका, भगवान परमात्म्याला सांगायचं देवा माझं चांगलं कर, आणि माझं चांगलं करता करता माझ्या शेजारच्याचंही चांगलं कर. तुमचं 100% चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. का तर देव फक्त तुम्हाला मला देण्याकरता आलाय. आपली मागणी ही भगवान परमात्म्याकडे फार महत्वाची. म्हणून सकल संतांनी देवाकडे मागितलं तसं आपल्यालाही मागण्याचा अधिकार आहे. माझे ज्ञानोबा देवाला म्हटले देवा अवघे चित्रे लोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबा म्हटले देवा मला सगळ्या जगताला आनंदामध्ये बघायचे. आता ज्ञानोबऱ्यांना सगळ्या जगताला आनंदामध्ये जर बघायचं असेल तर आपल्याला जीवन कसं जगलं पाहिजे? अगदी आनंदाने जगलं पाहिजे. संत महात्मे म्हणतात आनंदी जीवन जगा. काही काही लोक हसतच नाही. काही काही लोक तर 2 तास कीर्तनात असे बसतात. कसे माहितीये? जरा व्यवस्थित बसा मग सांगते. कसे बसतात? त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा, म्हणजे त्यांना कीर्तन गोडही लागत नाही, त्यांना कीर्तन कडूही लागत नाही. जीवनामध्ये माणसाने हसतमुख चेहऱ्याने राहिलं पाहिजे. आपल्याला बघितल्यानंतर समोरच्या माणसाला थोडासा आनंद वाटला पाहिजे असं जीवन जगा. बघा, एका बाईचा नवरा हसतच नव्हता. तिनं त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले. नवरा काय हसेना. काय केल्यावर नवरा हसेल म्हटली? नवऱ्याला घेतलं, बाजारामध्ये गेली, सगळी काही शॉपिंग केली, शॉपिंग करून झाली, पण तो काय हसला नाही. काय केल्यावर म्हटले नवरा हसेल? तेवढ्यात त्या बाईला समोर एक गाढव दिसलं. गाढव माहिती तुम्हाला? गाढवाला बघितलं ती बाई म्हणते अहो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आलेत. तो इतका हुशार होता. तो म्हटला राम राम सासरे बुवा, घरातली वगैरे मंडळी वगैरे कशी आहे? कमीत कमी गाढवाची टिंगल करा पण हसा. का? हा संसार जो नवरा बायकोचा आहे तो आनंदाने करायचा आहे. चटणी भाकर जरी खाताय ना तरी आनंदाने खा. कारण ऐका, जगाच्या बापानं पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही. जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय रुक्मिणी अगं तुझ्याशिवाय मी या जगाचा संसार करू शकत नाही ग. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकलांची आई, 7 जन्माची पुण्याई, घेई पदरात आमावरी छायाधर बाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान, देई वरदान हो तुझ्या पालकीचे होई. रखुमाई 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 रखुमाई. जगाचा बाप सुद्धा म्हणतो रुक्मिणी अगं तुझ्याशिवाय मी एकटा हा संसार करू शकत नाही ग. म्हणून तो संसार आपल्याला आनंदाने करायचा का? ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली अवघे चित्रे लोके आनंदाचे आता. मग ज्ञानोबरायांना आपल्याला जर आनंदामध्ये जर बघायचं असेल, ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आपल्याला पूर्ण जर करायची असेल तर आपल्याला जीवन कसं जगावं लागेल? हसत हसत जीवन जगावं लागेल, आनंदाने जीवन जगावं लागेल. आणि म्हणून बघा, माझ्या
नामदेवरायांनी देवाकडे मागितलं, सगळ्या संतांनी देवाकडे मागितलं. नामदेवरायांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. अभंग लिहून देवासमोर ठेवले आणि देवाला सांगितलं, देवा शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. देवानं सांगितलं, नामदेवा आता शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये काहीतरी माग. माझ्या नामदेवरायांनी मागितलं, स्वतः करता नाही, प्रपंचा करता नाही. काय मागितलं माहितीये? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी सगळा हरीचा दासा, माझी सगळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा नऊ कोणे काही, कल्पनेची बाधा नऊ कोणे काही. माझी सगळा हरीचा दासा, माझी सगळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा नऊ कोणे काही, कल्पनेची बाधा नऊ कोणे काही. माझ्या नामदेवरायांनी देवाकडे मागितलं, पण काय मागितलं माहितीये? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. देवा माझ्या हरीच्या दासांना मोठं असं आयुष्य दे आणि ही संत मंडळी सुखी असो. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये वारकऱ्यांचं सुख मागितलं आणि वारकऱ्यांचं आयुष्य वाढवून मागितलं. माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण केला, गुरूंसमोर ठेवला. निवृत्तीनाथ दादा म्हटले, ज्ञाना काहीतरी मागून घे. ज्ञानेश्वरीच्या मोबदल्यामध्ये काय मागितलं माहिती? पसायदान. जगाचं कल्याण करणारं पसायदान मागितलं. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबराय म्हटले, ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटांचं चांगलं होऊ दे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझी वरले पायी कपण. जगाचा उद्धार करणारा ग्रंथ निर्माण केला, पण ज्ञानोबराय म्हटले, येथे माझे उरले पायी कपण. म्हणून मग संत महात्मे जर जगाच्या कल्याणाकरता मागतात, पण ऐका, या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः करता मागितलं, हक्काने मागितलं आणि वरून हट्टाने मागितलं. काय मागितलं? अभंगाचे प्रथम चरण. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, 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 माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा.
प्रकरण आहे त्याच्यात सांगितलंय. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इकडे कोणी वाघ्या माहिती का तुम्हाला? खंडोबाचा असतो तो, नाही ना? दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. आमचे संत महात्मे म्हटले अखंड रात्रंदिवस त्या देवाची सेवा करणं, तुझी चरण सेवा पांडुरंगात, ते आमच्या देहाला लागलेलं वळण आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ. म्हणून तुकोबाराय म्हटले जे माझ्या वडिलांनी केलं, काय केलं? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा केली तीच मला करायची. म्हणून भगवान परमात्म्याकडे मागा, पण कसं मागा माहितीये? तुकोबारायांच्या आई वडिलांसारखं. तुकोबारायांच्या आई वडिलांनी मागितलं तरी काय? ऐका, प्रत्येकानं ऐका. तुकोबारायांचे वडील बोल्लोबा आणि माता कणकाई. तुकोबारायांचे वडील बोल्लोबा प्रत्येक एकादशीला पंढरपूरची वारी करायची. एक दिवस कणकाई मातेनं हट्ट केला, म्हटली महाराज तुम्ही प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाता, एकदा मलाही पंढरपूरला न्या आणि त्या पांडुरंगाचं दर्शन करून आणा. बोल्लोबानी तिला स्पष्ट नकार दिला. जगामध्ये कुठेही नेईल पण तुला पंढरपूरला नेणार नाही. तिनं सांगितलं का? बोल्लोबानी सांगितलं तुला जर मी पंढरपूरला नेलं तर तू त्या पांडुरंग परमात्म्याकडे काहीतरी मागशील, आणि आमच्या घराण्याची परंपरा अशी आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे, काही न मागणी कोणासीन तोची आवडी देवासी. देवाकडे काही मागायचं नाही, ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. तुला जर मंदिरात नेलं तर तू त्या पांडुरंगाकडे काहीतरी मागशील, कारण स्त्रियांची जातच अशी आहे, मंदिरात गेल्यानंतर मागणं मागितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. तिनं सांगितलं महाराज तेवढा विश्वास नाही का? तुम्ही म्हणताय ना नाही मागायचं, नाही मागणार काहीच, फक्त मला त्या देवाच्या चरणाचं दर्शन घ्यायचंय. श्रीहट्ट झाला होता. बोल्लोबा आणि कणकाई दोघं जण पंढरपूरला गेले. पहिलं दर्शन बोल्लोबांनी घेतलं, नंतर कणकाई माता गेल्या. कणकाई माता गेल्याबरोबर नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतलं, देवाच्या तोंडाकडे बघितलं नाही आणि तशाच मागं फिरल्या. मागं फिरल्याबरोबर देवाने विचारलं माते तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो ग? उदास का दिसतो म्हटल्याबरोबर गडकन पाठीमागं फिरली, गालात हसली. देवा म्हटली देवा मला प्रश्न विचारतो, चेहरा उदास का दिसतो? अरे एवढे वर्ष लग्न झाले, लग्नाला पोटी मुलबाळ होत नाही मला. घरी काय म्हटली होती? मागणार नाही, आणि तिथं गेल्यावर मागितलंच. पांडुरंगाने सांगितलं माते अगं नाराज होऊ नको, जा मुलगा होईल तुला. इतक्या वर्ष मुलगा होत नाही आणि साक्षात पांडुरंगाने आशीर्वाद दिला, मुलगा होईल तिला. हसत हसतच कणकाई माता बाहेर आल्या. बाहेर आल्याबरोबर तिचा हसमुख चेहरा बघितला आणि बोल्लोबाने सांगितलं कणकाई तुला घरीच सांगितलं होतं देवाकडे काही मागायचं नाही, तू का मागितलंस? तिने सांगितलं महाराज मी अजिबात देवाकडे मागितलं नाही. मी मंदिरात गेले, पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतलं, देवाच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही, तशीच मागे फिरले. आणि देवाने विचारलं माते तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो? मग मी काही मुकी नाही, मला तोंड दिले देवानं, मी बोलले माझी कुस पवित्र नाही. मग काय सांगितलं देवानं? देवानं सांगितलं जा तुला मुलगा होईल. बोल्लोबाने सांगितलं कणकाई आता मागून मागितलंस ना, आता परत त्या पांडुरंगाकडे जा आणि त्याला सांग तुला जर आम्हाला जर मुलगा द्यायचा असेल तर असा मुलगा दे, ऐसा पुत्र दे गा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, ऐसा पुत्र दे गा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा,
त्याचा तिने लोकी झेंडा. त्यांनी सांगितलं असा पुत्र द्या देवा, ऐसा पुत्र दे संता, जरी का आवडे पंढरीनाथा. असा पुत्र दे का त्यानं तुझंच भजन पूजन केलं पाहिजे आणि तीनही लोकांमध्ये त्या मुलाचं नाव राहिलं पाहिजे. अशी मागणी गोल्लोबा आणि कणकाईनं केली. तर त्यांच्या पोटी माझे संत तुकोबाराय जन्माला आले. आजही तुकोबारायांचं नाव किती लोकात आहे हो? तीनही लोकात आहे. का? आई बापाची मागणी भगवान परमात्म्याकडे फार महत्वाची आहे. चांगलं मागा, देव तुम्हाला मला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांनी आपल्याला जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने आपल्याला जायचंय. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही हो. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल? ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं? खर्च मी करणार, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना? त्या पुढच्या हुशार बायका ती उलट म्हणते, माझ्यासारखी शहाणी आमच्या सगळ्या कुंभार गावात नाही. ती म्हटली ब्राह्मणाला, पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर तुमची बायको हजर नसेल तर खिशामध्ये तुम्ही बायको म्हणून काय घेऊन बसता? काय घेऊन बसता? काय खोटं बोलता हो? सुपारी म्हटले ना. हा, मग पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन? ब्राह्मणानं सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं? पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करताही काहीतरी असेलच ना. हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग गेला आला. त्याने शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटला, बाई सापडलं. तो ब्राह्मण तिच्या पुढचा हुशार होता. तो म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. असं काही करू नका. पण जी लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय आहे. म्हणून बघा काही काही लोकांना काही कळत नाही पण ती कोणाचं ऐकत नाही हो. एका गावामध्ये एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. बरं सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि तिला म्हटला, बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता. अहो नेमकं तुमचं चाललंय तरी काय? तुम्ही किती सासूला त्रास देता? ती म्हटली, दादा मी सासूला अजिबात त्रास वगैरे देत नाही, मी व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करता का? ती म्हटली, खरं सांगू का दादा, मी रामदेव बाबांची कट्टर बघते आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात आमच्या बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात बाबांना श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही जर त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील? म्हणजे तुम्हाला काही कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. संत महात्मे आपल्याला मार्ग दाखवण्याकरता आलेत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता त्या ठिकाणी पडणार नाही. जीवनामध्ये त्याचं नामचिंतन, त्याची भक्ती ही फार महत्वाची आहे. आज या ठिकाणी आपलं चंद्रभागा मातेचं मंदिर आहे. त्या मातेची आपल्या सगळ्या गावावर कृपा आहे. बाजूला भगवान महादेवांचं मंदिर आहे. आपण महादेवांची सुद्धा भक्ती करतो, त्या मातेची भक्ती करतो. पण भगवान महादेव म्हणजे सगळ्यात भोळं दैवत. आपल्या भक्ताला थोड्याशा भक्तीनं प्रसन्न होणारं दैवत म्हणजे आमचे भगवान महादेव. पण त्या देवाने आपल्या भक्ताकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. बघा, ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबारायाचा अवतार घेतला. आणि ते भगवान महादेव या जगामध्ये कसे आले? शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी
मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानुला राच मारून घोडला निघाला बाणूच्या वाड्याला राच मारून घोडला निघाला बाणूच्या वाड्याला राज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला राज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला राज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला राज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा वरतार दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा वरतार विशाल ईश्वरा सांभाळिले करा विशाल ईश्वरा सांभाळिले करा सुखी ठेव गाव गाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला राज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला राज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आदी मायेचा मल्हारी तूची प्रचंडा आदी मायेचा मल्हारी तूची प्रचंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आदी मायेचा मल्हारी तूची प्रचंडा आकड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरागोडा आकड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरागोडा पाऊले तोडा कमरी करकटा कटीर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा बडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आई मायेचा मल्हारी तूची प्रचंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आई मायेचा मल्हारी तूची प्रचंडा अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरिला सरा 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 सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तू ग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी आलो पायी पायी सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तू ग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पुढं मी ग तुझ्या माग काग धरिला असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं. आज आपल्या चंद्रभागा मातेचा काय आहे पुण्यतिथी 16 आहे. एका देवी मातेचा 16 आहे. तिच्या नावानं 8 दिवस आपण हा सप्ताह करतो, कीर्तन ठेवतो. म्हणजे एक तिच्या नावाचा तो गोंधळच आहे. अजूनही म्हटले असते पण नको, एखादीच्या पटकन अंगात यायचं, कारण बायकांच्या लगेच अंगात येतं. असंच एका गावात लोक म्हटले तर अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा, आणि ती पळतच स्टेजवर आली. थांबा म्हटलं का तिनं माझा माईकच घेतला आणि सुरुवात केली. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आणि त्या मावशीची कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली, अंगातलंच गेलं. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अनंत अवतार घेसे भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धारणे. अनंत अवतार माझ्या भगवान परमात्म्याने या जगामध्ये आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता घेतलेले आहेत. म्हणून तुकोबाराने देवाला म्हटलं, देवा
माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुकोबारे म्हटले देवा माझ्या वडिलांना रात्रंदिवस तुझ्या चरणाची सेवा करायची. या जगामध्ये ऐका ज्याने कुणी आपल्यावर उपकार केलेत ना त्या माणसाला जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. जो विसरतो ना त्याला राक्षसाची जात असं म्हणतात. ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आले. जेथील या कृपे लागी वनू तेथेची होय व्याभिचारू मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. म्हणून जीवनात ज्यानं उपकार केले त्याला कधी विसरायचं नाही. जगाचा बाप सुद्धा कोणाचं ऋण आपल्या डोक्यावर ठेवत नाही, कोणाचे उपकार ठेवत नाही. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. एक उदाहरण सांगते ऐका, जीवनात प्रत्येकाला कामी येईल की उपकार कधी कुणाचा ठेवायचा नाही. ज्या वेळेला माझे प्रभू रामचंद्र सीता माता 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघाले होते. वनवासाला जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते. एका जंगलामध्ये गेले. सीता मातेला खूप तहान लागली होती. आजूबाजूला कुठे पाणी नव्हतं. मातेचे प्राण तहानेने व्याकुळ झाले होते आणि प्रभू रामचंद्र सैरा वैरा जंगलामध्ये पाणी शोधत होते. पाणी शोधता शोधता समोर त्यांना एक मोर दिसला. प्रभू त्या मोराच्या जवळ गेले आणि त्या मोराला सांगितलं, बाबा माझ्या बायकोचे प्राण तहानेने व्याकुळ झालेत. या जंगलामध्ये कुठे जर पाणी असेल तर तुम्हाला पाण्याचा पत्ता सांग. त्या मोरानं सांगितलं, प्रभू इथे तर आजूबाजूला काही नाही, पण 1-1.5 किलोमीटर अंतरावर जर गेलो तर प्रभू तिकडे मोठा पाण्याचा झरा आहे. प्रभूंनी सांगितलं, मोरा तू काही कर पण मला त्या झऱ्यापर्यंत घेऊन चल. आता घेऊन चल म्हटल्यानंतर तो मोर पुढे चालू लागला. प्रभू रामचंद्र सीता माता त्याच्या पाठीमागे चालू लागल्या. आता जात असताना खोल दरी आली. मोराने सांगितलं, प्रभू जेव्हा दरी येईल तेव्हा मी उडून जाईल. मग प्रभूंनी सांगितलं, मोरा तू कुठे गेला, मला कसं कळेल. त्या मोराने सांगितलं, प्रभू रस्त्यानं जात असताना माझ्या अंगावरचा एक एक मोराचा पीस मी रस्त्यानं टाकत जाईल आणि त्या दिशेने तुम्ही या. तो मोर उडता उडता अंगावरचा एक एक पीस रस्त्यानं टाकत होता आणि त्या दिशेने प्रभू त्याच्या पाठीमागे मागे चालले होते. झऱ्यापर्यंत मोर जाऊन पोहोचला तर मोराच्या अंगावर त्याचा सुंदर जो पिसारा असतो ना त्याच्यात एकही पीस शिल्लक राहिला नव्हता. पाण्याचा पत्ता दाखवला. प्रभू रामचंद्राने सीता मातेला पाणी पाजलं. माता तृप्त झाल्या. प्रभू त्या मोराच्या जवळ गेले, आपले दोन्ही हात जोडले आणि मोराला सांगितलं, मोरा आज तुझ्यामुळे माझ्या पत्नीचा प्राण वाचला रे. पण मोरा आज तू मला रस्ता दाखवण्याकरता तू सुंदर दिसतो फक्त तुझ्या मोर पिसाऱ्यावर, पण तू माझ्या करता माझ्या पत्नी करता तू संपूर्ण तुझ्या सुंदरपणाचा त्याग केला. सगळे मोर पिसारे तू माझ्या करता रस्त्यामध्ये टाकून दिले. मोरा तुझे माझ्यावर फार उपकार झालेत. या जन्मात मी तुझे उपकार फेडू शकत नाही, पण पुढच्या जन्मामध्ये मोरा 100% तुझे उपकार फेडील. आणि म्हणून त्रेतायुग गेलं, त्याच्यानंतर द्वापार युग आलं आणि द्वापार युगामध्ये मोराच्या ऋणातून उतराई होण्याकरता माझ्या भगवान श्रीकृष्णाने मोराच्या पिसाऱ्याला कुठं धारण केलं, कुठे डोक्यावर. का उपकार म्हणून. ज्यानं उपकार केले त्याला भगवान परमात्मा कुठे घेत असतो, डोक्यावर घेत असतो. म्हणून जगाचा बाप सुद्धा कोणाचं ऋण ठेवत नाही. तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत. जीवन जगताना ऋण फेडण्याचा प्रयत्न करा. कोणाचं ऋण जीवनामध्ये ठेवू नका. प्रत्येकानं चांगलं वागा, आनंदी जीवन जगा. का तर आनंदाने जीवन जगण्याकरताच भगवंताने सुंदर हे शरीर आपल्याला दिले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांनी तुझं नामचिंतन केलंच केलं, पण तुझ्या नावाचा उपवास सुद्धा केला. अभंगाचे उपवास पारणे
विठ्ठला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी. तुकोबारे म्हणतात, माझ्या वडिलांनी तुझं नामचिंतन केलं, नव्हे नव्हे तुझ्या दाराचं रक्षण केलं, नव्हे नव्हे तुझ्या नावाचा उपवास केला. आता उपवास या शब्दाचा अर्थ काय? एकादशीच्या दिवशी चतुर्थीला आपण लोक उपवास करतो. खिचडी खाल्ली, भगर आमटी खाल्ली, फळं खाल्ले, याला आपण उपवास म्हणतो. पण खऱ्या उपवासाचा अर्थ काय माहितीये? उप म्हणजे परमात्मा, वास म्हणजे सानिध्य. ज्या देवाचा उपवास केलाय ना, त्या देवाच्या सानिध्यामध्ये राहायचं, त्याचं नामचिंतन करायचं, त्याला खरा उपवास असं म्हणतात. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. दिसायला जरी वेगळे आहेत, सर्वजण एकच आहेत. तुम्ही देवाचं चिंतन करा, तुम्ही संताचं चिंतन करा. कारण का? निमित्त त्या प्रतिमा. तुम्ही देवाचं चिंतन करा, तुम्ही संताचं चिंतन करा. आज एवढ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसल्यात. तुम्ही माझ्या पाठीमागं थोडंसं भजन म्हणणार ना? महिला मंडळ भजन म्हणणार का? जरा व्यवस्थित बसा, टाळ्या वाजवा, माझ्या पाठीमागे छान भजन म्हणा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम, आवाज, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा, छान म्हटल्या बरं. असं तुमच्यासारख्या सगळ्या महिला मंडळी असंच भजन म्हणत होत्या. आणि एक बाई भजन म्हणताना कशी म्हणायची माहितीये? ज्ञानोबा माऊली. ती तुकाराम म्हणत नव्हती, ती वेगळंच काहीतरी म्हणायची. म्हणून मी तुम्हाला 4 वेळेला म्हणायला सांगितलं. शेवटी मला शंका निर्माण झाली. त्या बाईला म्हटलं, मावशी उठा. ती म्हटली, काय? म्हटलं, तुम्ही ते भजन म्हणताना ज्ञानोबा माऊली पुढं काही वेगळंच. ती म्हटली, कसं आहे ना ताई, आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग कसं काय घ्यायचं? मग ती भजन करताना कशी म्हणायची? ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप, पप्याचा बाप, पप्याचा बाप, ज्ञानोबा माऊली पप्याचा. तुमचं तसं काही नाही ना? तुम्ही देवाचं चिंतन करा, संताचं करा. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत,
शांततेची संत ज्यांचा आहे तर विठ्ठले. जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाहीत त्यांना खरे संत असे म्हणतात. या हृदयामध्ये जागा द्यायची भगवान परमात्म्याला द्या. काही काही लोक आयुष्यभर या हृदयामध्ये संसार प्रपंच साठवत असतात, पण मरता मरता तुमच्या हृदयामध्ये संसार असेल, प्रपंच असेल, तर त्याच्यामुळे आपला शेवट चांगला होत नाही. एक काय होतं, एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा, इकडे लक्ष द्या, हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय? एका माणसाने सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमच्या बाबाला असं सांगायचंय, आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कोणाला नकोय? मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्या बरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटलं दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. असं करता करता घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी विचार केला, माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही, आणि माझ्या मुलांनी मी बांधलेल्या घराला जेसीबी लावलाय, यांचं नक्की चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे आणि असे असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून जीवाच्या आकांताने सांगतायत, म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठेतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला भेटला पाहिजे, काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000. मुलांनी सांगितलं 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटले. मग त्या बाबांनी, त्या घरातल्या लोकांनी त्या धनाच्या संपत्तीच्या आशे करता ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली. इकडे लक्ष द्या, ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली, चमत्कार झाला, बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून तुमचं वाचा गेली आणि तुम्ही सकाळपासून हाताच्या संकेतानं फक्त असं असं करताय, असं असं करताय. बाबा तुमच्या हाताच्या संकेतावरून आपल्या घराचं पार पटांगण केलं. 50,000ची संजीवनी वनस्पती आणली. बाबा 1 मिनिटाचा वेळ आहे, 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा तुम्ही धन संपत्ती पैसा नेमका कुठे ठेवलाय आणि बाबा तुम्हाला काय सांगायचंय? बाबा म्हटले मुलांनो, अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा, 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले हो? 50,000 गेले, वरून एवढं मोठं घरही पाडलं. याला कारण का? आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. तुकोबाराय म्हणतात, त्या संसाराला, त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिलं, हा संसार कसा आहे? येरती माये के दुःखाची जनिती, 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 येरती माये के दुःखाची जनिती. नाही आदी अंती अवसाना, नाही आदी अंती अवसाना, नाही आदी
रती माईके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. ज्या दुःखरूपी संसारावर आपण प्रेम करतोय ना, हा दुःखरूपी संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि नंतरही तो आपल्या बरोबर येणार नाही. आपल्या बरोबर येणार आहे ते अखंड भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन. म्हणून माझ्या तुकोबरायांना त्या भगवंताच्या चिंतनाची किती आवड होती. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. ज्या वेळेला पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती, सगळे वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. तुकोबरायांच्या अंगात मात्र ताप भरला होता. शरीर तापानं फणफणलं होतं आणि मंबाजीबुवा तिथून चालले होते आणि तुकोबराय रस्त्यामध्ये अशी कपाळावर हात ठेवून कुणाची तरी वाट बघत होते. मंबाजीबुवांनी सांगितलं, तुकाराम महाराज अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापानं फणफणलंय, थरथरा कापतायत. अहो रस्त्यामध्ये कशा करता बसलात? तुकोबरायांनी सांगितलं, रस्त्यामध्ये एकाच गोष्टी करता बसलोय. कै येते वारकरी वाट पाहतो तोवरी, घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील, त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि माझा निरोप माझ्या पांडुरंग परमात्म्याला कधी सांगेल, याच्या करता मी रस्त्यामध्ये बसलो. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही, अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तुकोबराय विनवायचे आणि सांगायचे, आलिया गेलिया हाती दाढी निरोप, आलिया गेलिया हाती दाढी निरोप, आलिया गेलिया हाती दाढी निरोप, आलिया गेलिया हाती दाढी निरोप. पंढरपुरी आहे माझा माया बाबा, पंढरपुरी आहे माझा माया बाबा, पंढरपुरी आहे माझा माया बाबा, पंढरपुरी आहे माझा माया बाबा. येई हो विठ्ठले माझे माऊली, आये विठ्ठले माझे माऊली, ए विठ्ठले माझे माऊली. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही, प्रत्येकाला म्हणायचे पंढरपूरला चालला, माझ्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा. प्रत्येकाला तुकोबाराय विनवायचे. तेवढ्यात काही वारकरी तुकोबारायांच्या जवळ आले आणि तुकोबाराय त्यांना म्हणतात, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. जरा त्या देवाला विनवा, नुसतं विनवू नका, तुका म्हणे मजा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. जरा त्या पांडुरंगाला मला भेटायला पाठवा. वारकरी निघून गेले. पण तुकोबाराय म्हणतात, मी शरीराने आहे देहू मध्ये, पण मनाने मात्र मी पंढरपूरच्या वाटेवर होतो. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा वारकरी पंढरपूरला गेले ना, तेव्हा माझी अवस्था, पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर तो तडफडून तडफडून मरतो. तुकोबाराय म्हणतात, पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही ना, तसे आम्ही वारकरी आमच्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. तैसा
तसा तुका तळमळी योग्य प्रमाण दिलं. तुकोबाराय म्हणतात मासा जसा पाण्याशिवाय जगू शकत नाही तरी आम्ही विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात माशाचं कळत नसेल तर थोडं व्यवहारातलं सोपं करून सांगतो. ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न करून संध्याकाळी मुलगी जायला निघते ना, तेव्हा ती मुलगी रडत असते. मुलीचे फक्त पाय चालतात सासरकडे, पण मान वळून वळून ती माहेराला बघत असते. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, मागे पर तोनी पाहे, मागे पर तोनी पाहे, मागे पर तोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. त्या मुलीप्रमाणे तुकोबाराय म्हणतात माझी अवस्था झाली. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, दर्शन घेतलं. एका वारकऱ्याने सांगितलं, आता ऐका बरं, एका वारकऱ्याने सांगितलं पांडुरंगा सगळे वारकरी पंढरपूरला आलेत पण तुकाराम महाराज मात्र आले नाही, त्यांच्या अंगामध्ये ताप भरलाय. तुकोबारायांच्या अंगात ताप भरलाय हे वाक्य विटेवरच्या पांडुरंगानं ऐकल्यानंतर देवाच्या अंगामध्ये फणफणात ताप भरला, घाम गळू लागला, देव थरथरा कापू लागले. रुक्मिणी माता धावत आल्या, देवाला सावरलं, देवा काय झालं, अचानक देवा तुम्हाला ताप कसा आला. देवाने सांगितलं रुक्मिणी आषाढीची वारी आहे, सगळे वारकरी पंढरपूरला आलेत पण माझा तुकाराम आला नाही ग, त्याच्या अंगात ताप भरलाय, मला आत्ताच्या आत्ता देहूला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली देवा वेड्यासारखं काय करता, आषाढीची वारी आहे, लाखोने लोक महिनाभरापासून तुमच्या दर्शनाकरता निघालेत आणि तुम्ही जर यात्रेच्या दिवशी मंदिरात नसाल तर देवा या आषाढी यात्रेला अर्थ राहणार नाही. देवा एकादशी होऊ द्या, बारशे होऊ द्या, काला होऊ द्या, काला झाला का तुम्ही बिनधास्त देहूला जा, मी तुम्हाला अडवणार नाही, पण आत्ता देवा तुम्ही जायचं नाही, वारकऱ्यांकरता जाऊ नका. देवाने रुक्मिणीचं ऐकलं. देव सगळं काही सहन करू शकतो पण आपल्या भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतःकरण तिळतिळ तुटतं. देवाने त्वरित गरुडाला बोलवलं, गरुडा इकडे. काय देवा, आत्ताच्या आत्ता देहूला जा आणि माझ्या तुकोबारायांना तुझ्या पाठीवर घेऊन आत्ताच्या आत्ता देहूला पंढरपूरला घेऊन ये, माझ्या तुकोबाची वारी चुकता कामा नये. मनाच्या वेगाने गरुड देहूच्या आकाशाकडे गेला. देहूच्या आकाशामध्ये गेल्यानंतर तुकोबाराय विठ्ठलाचं चिंतन करत होते. गरुडाच्या पंखांचा आवाज माझ्या तुकोबारायांना आला. गरुड येतो फडात का रे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज आला. तुकोबारायांनी वरती बघितलं. विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे माझ्या तुकोबारायांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा भासू लागले आणि माझे तुकोबाराय आनंदाने नाचून गाऊ लागले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. येई हो विठ्ठले माझे माऊली, निधळावरी कर ठेवली वाट मी पाहे. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. ये हो विठ्ठले माझे माऊली, ये वारी एवढी वाट मी पाहे. येई हो विठ्ठले माझे माऊली, माझे माऊली निधळावरी कर, निधळावरी कर ठेवली वाट मी पाहे. ये हो विठ्ठले माझे माऊली, माझे माऊली, निधळावरी कर, निधळावरी कर ठेवली वाट मी पाहे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला.
तुकोबाऱ्यांना वाटलं ज्या अर्थी गरुड आला त्या अर्थी माझा विठ्ठल आला असेल. तुकोबारे शांत झाले. तुकोबारे नाचत होते, गात होते. तेवढ्यात गरुड उतरला, तुकोबाऱ्यांच्या समोर आला. तुकोबाऱ्यांचं गरुडाने दर्शन घेतलं. तुकोबारे भानावर आले. बघतात तर काय, गरुड एकटाच. त्या गरुडाला बघितलं आणि तुकोबारे त्या गरुडाच्या पाया पडतात आणि काय म्हणतात, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी. गरुडा एकटा का आलास, माझ्या पांडुरंगाला का नाही आणलं? गरुड म्हटला, महाराज त्याच्याकरताच तर आलोय. आषाढीची वारी जवळ आली, देवाला येता येत नाही, तुम्ही माझ्या पाठीवर बसा आणि पंढरपूरला चला. तुकोबारायांनी म्हटलं, नाही गरुडा, तू माझ्या देवाचा वाहन आहेस. तुझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार हा फक्त माझ्या पांडुरंगाला आहे. मी तुझ्या पाठीवर बसून पंढरपूरला येणार नाही. तू आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जा आणि त्या पांडुरंगाला सांग, तुकाराम महाराज पंढरपूरला येत नाही, तुम्हालाच भेटायला देहूला बोलवले. आपण म्हणू का देवाला, सांगा आमच्या घरी या? इतका अधिकार तुकोबारायांचा होता. ऐका तुकोबाराय, नाही. गरुड तिथून निघाला, पंढरपूरला गेला. गरुडाच्या पंखांचा आवाज देवाला आला. देवही धावत धावत पुढे गेले. सांगितलं, गरुडा कुठे आहेत माझे तुकाराम महाराज? नाही आले देवा. का नाही आले? त्यांनी सांगितलं, तुझ्या पाठीवर बसून मी येणार नाही देवा, तुम्हाला भेटायला देहूला बोलवलंय. कशी तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला आणि काला झाल्याबरोबर संध्याकाळी देव तुकोबाऱ्यांच्या समोर देहूमध्ये हजर झाले. देवाला समोर बघितलं आणि तुकोबाऱ्यांनी मान खाली घातली. देव म्हणतात, तुकारामा बरं वाटलं का? अंगातला ताप गेला का? आता तरी बरं वाटतंय का? तुकोबारे काही बोलतच नाही. रागू नका महाराज, मला येता येत नव्हतं म्हणून मी गरुडाला पाठवलं, तुम्ही आले नाही महाराज, माझी काही चुकी. बोला ना महाराज, काहीतरी बोला, एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघावं. तुकोबारांनी सांगितलं, नाही देवा, तुझ्या तोंडाकडे बघायची आज मला लाज वाटते देवा. माझ्या विश्वंभर बाबांपासून ते आजपर्यंत माझी 8वी पिढी, अजूनपर्यंत आषाढीची वारी कधी चुकली नव्हती. देवा तूच म्हणतो ना, वर्षभर भक्त पंढरपूरला नाही आले तरी चालतील, पण आषाढी कार्तिकीला ते आलेच पाहिजे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंगा. आणि पांडुरंगा, माझ्या 8 पिढ्यांची वंश परंपरेची वारी तू चुकवलीस, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. अभंगाचे शेवटचे चरण. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, वंश
राम